वेश्या व्यवसायाची गरज आहे का नाही? मागणी आहे म्हणून हे चाललंय, मागणी नसेल तर हे चालणारच नाहीये. त्यांना बाहेर न पडण्याचं कारणही समाजच आहे. आज धंदा करणाऱ्या बाईला कोण नोकरी देईल? यांच्यामुळे बलात्कार होत नाही किंवा कमी होतात, तेही चुकीचं आहे. मग असे किती पैसे मिळतात त्यांना? तर त्यांना महिन्याकाठची जी कमाई असते ती बऱ्यापैकी असते, जी त्यांना दुसऱ्या कुठल्याही पर्यायातून मिळत नाही. का वाटतं लोकांना सोडवलं पाहिजे की त्यांचं शोषण होतं, त्या बिचाऱ्या महिला आहेत त्यांच्यावर जबरदस्ती होते, पण मग आपल्याकडे पर्याय आहेत का? आणि हा एकच व्यवसाय आहे का की जिथे त्रास आहे? सफाई कामगार आहेत जे ड्रेनेजमध्ये उतरतात, त्यांना आपण म्हणत नाही की त्यांना तिथून सोडवलं पाहिजे, त्याच्याबरोबर निघून गेली. 1.5 वर्षांनी परत आली, ज्या अवस्थेत परत आली, 30-40 वर्ष ती मैत्री टिकली आहे. अशा पण खूप कहाण्या आहेत. तिथे ह्याच गोष्टीसाठी पुरुष येतो असं नाहीये. ते मला नाही वाटत की फार त्याच्याविषयी बोललं जातं, किंवा पहिली रिॲक्शन आपली अशीच होते ना की सगळेच इथे येणारे पुरुष फक्त एवढ्यासाठीच येतात आणि ते वाईटच असतात. पण मग आपण जे आता सिनेमा नाटकांमध्ये खूप आम्ही बघतो, मग तिथे बळजबरी करून तिला तो व्यवसाय करायला भाग पाडतात. हे खूप बदललंय आता, म्हणजे पूर्ण संपलंय असं अजिबात नाहीये. म्हणजे तसं बघायला गेलं लॉजिक तर मग गुन्हा नाही आपल्या देशात, पण 18 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती तिच्या कमाईवर जगत असेल ते गुन्हेगार. अप्रत्यक्षरित्या वेश्या व्यवसाय करणारे व्यक्ती आणि वेश्या व्यवसाय याला गुन्हा मानला जाऊ शकतो. नाही, पण मग हा जर गुन्हा आहे आणि तो जर इतका ढळढळीत चालू आहे तर मग तो बंद का होत नाही? कारण हा बंद करण्यामागे तेजस्वी ताई, तुम्ही आज आमच्याकडे आलात, आम्हाला खरंच खूप मनापासून बरं वाटलं. आणि आमच्यातर्फे आणि बर्वा स्किन थेरपी कडून तुम्हाला हे एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. आणि मी काही गोष्टी वापरल्यात बरं का. सिरम छान आहे त्यांचं. अरे वा. बरं, त्याच्या आधी खरं मी देणार होते, पण आता तुम्ही मुलाखत घेतलीत म्हणून तुमच्याकडनं मी आधी घेतलं. आमच्या महिला काही क्लिनिंग प्रॉडक्ट्स बनवतात आणि त्याच्याच बरोबर ऑइल बेस अत्तरं बनवतात. हे आमचं आता नवीन प्रयोग आहे चालू की महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी काय करता येईल. तर हे ऑइल बेस अत्तर आहे आणि त्यांनी अगदी आवर्जून तुम्हाला द्यायला सांगितलं, म्हणून मी ते घेऊन आले. थँक्यू. मी नक्की वापरीन आणि त्यांना मी फीडबॅकही देईन याचा. मी आताच उघडून बघते. आणि सुंदर आहे हे. छान आहे. अजिबात 78 प्रकारची अत्तरं बनवतात, ऑइल बेस आहेत. हे नाही आहे त्याला कुठेही. कारण माझा प्रॉब्लेम काय आहे, मला आर्टिफिशियल परफ्युम्सनी माझ्या घशाला त्रास होतो. बरोबर आहे, ते स्प्रे, त्याच्यामुळे मी ते वापरू शकत नाही, पण हे फारच सौम्य आहे. थँक्यू. थँक्यू. नक्की कळवते त्यांना. आणि आजचा हा भाग घेऊन आले होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. हे भाग तुम्ही बघता आहात हे आम्हाला कळतं आहे. फक्त ते सबस्क्राईबचं बटन दाबून अजून आम्हाला दाखवून द्या, कारण त्याच्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा भाग पोचेल. आणि असे इंटरव्ह्यूज, अशा मुलाखती, अशा गप्पा या पोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत, तरच आपल्याला ज्या प्रकारचा समाज हवा आहे असं आपण सारखे म्हणत असतो, तो निर्माण होण्यासाठी आपण काहीतरी आपल्या बाजूने खारीचा वाटा उचलू शकतो. तेव्हा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आर पार वुमन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी एक पेठ आहे, बुधवार पेठ. ज्यांना पुण्याची माहिती आहे त्यांच्या लगेच भुवया उंचावल्या असतील, कारण बुधवार पेठेत पुण्यातली वेश्यावस्ती आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, शरीर विक्री करणाऱ्या स्त्रिया इथे राहतात. आता तसं पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षामध्ये बऱ्याच व्यवसायांना आपल्याकडे आपण मुख्य प्रवाहात आणू शकलो आहोत. त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे किंवा त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. पण वेश्या व्यवसाय हा एक व्यवसाय असा आहे, जर त्याला व्यवसाय म्हणता येणार असेल तर, की त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. अजूनही त्या स्त्रियांना बऱ्यापैकी तिरस्कार, घृणेनीच पाहायला जातं. आणि आपल्यासारखे अनेक लोक, म्हणजे मी स्वतःसुद्धा, कधीतरी यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, अरे बिचाऱ्या, एवढंच बोलून सोडून देतो, कारण काय करायचं हे आपल्याला कळत नाही. पण आपल्यातलंच कोणीतरी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी काम करत असतं. अशी एक संघटना पुण्यात गेली काही वर्ष काम करते आहे. तिचं नाव आहे सहेली संघ. आणि या संघटनेबरोबर गेली 30 वर्ष जोडून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहून काम करणाऱ्या तेजस्वी सेवेकरी आज आपल्याकडे आले आहेत. आर पार वुमन की बातमध्ये तेजस्वीताई, तुमचं मनापासून स्वागत आणि थँक्यू. धन्यवाद, तुम्ही या विषयावर बोलण्यासाठी आलात.
कारण हा विषय महत्त्वाचा आहे आणि आरपार वुमन की बातमध्ये याही स्त्रियांविषयी बोललं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. नक्कीच. आणि हे व्यासपीठ आज आरपारमुळे मिळालं आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचा आवाज पोचवण्यासाठी माझं माध्यम म्हणून जर उपयोग होणार असेल आणि आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहापर्यंत जर गोष्टी जाणार असतील तर हे खूप मोठं काम आज तुमच्या माध्यमातून होईल असं वाटतंय. त्यामुळे मनापासून धन्यवाद. नाही म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही आमच्या बाजूनी जे करू शकतो ते हे आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा खूप मोठं काम करताय. पण तुम्ही आता मुख्य प्रवाहाबद्दल बोललात म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारते की आपण फक्त पुण्याविषयी जर बोलायचं ठरवलं तर खरं तर पुणे, महाराष्ट्र, भारत आणि जगभर वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया जगात सगळीकडे आहेतच. पण आपण फक्त पुण्यात बुधवार पेठेत आणि सहेली संघबद्दल जर बोलायचं ठरवलं तर या बुधवार पेठेतल्या वेश्यावस्तीची सुरुवात कुठून झाली किंवा किती वर्ष हा व्यवसाय पुण्यामध्ये सुरू आहे, इतिहास काय सांगतो? कारण आम्ही तर कधीपासनं या संदर्भातले उल्लेख अनेक ठिकाणी वाचतो आहोत. जो पहिला उल्लेख आढळतो तो म्हणजे बावनखणीचा आहे. जेव्हा पेशवे इथे राज्य करायला लागले तेव्हापासूनच आहे. पण त्यावेळेचं स्वरूप आणि आत्ताचं ह्याच्यात जमीन आसमानचं अंतर आहे. त्यावेळेला पेशवे असतील किंवा त्यांचे जे सरदार आहेत त्यांच्या मनोरंजनासाठी या महिला असायच्या की ते फक्त शरीर सुख देत नव्हत्या, तर त्यांना गाणी असतील, नाच असेल, या सगळ्या माध्यमातून त्यांना ते काम दिलं जायचं. त्यांना त्याचं मानधन मिळत होतं. त्यांची पूर्ण काळजी पेशवे, सरदार आणि ते घेतले जायचे त्यांच्याकडनं. अशी नोंद आहे आणि ती आपल्याला सापडते अजूनही शासकीय ग्रंथालयात त्याच्या नोंदी आहेत. त्याच्यानंतर जो बदल होत गेला तो ब्रिटिशांच्या कालावधीत झाला. कारण ब्रिटिशांची आर्मी इथे, छावणी जी म्हणतो आपण, तिथे होती आणि त्यांना मग एंटरटेन करण्यासाठी, कारण हे सगळे आर्मीतले जवान ते सगळे फॅमिली सोडून आलेले आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून आलेले, तर त्यांच्यासाठी म्हणून ही पेठ मोठी वसवण्यात आली जरा. आणि मग त्यावेळेला भारतातल्या वेगवेगळ्या भागातनं विशेष करून देवदासी महिलांना आणण्याचा एक प्रवाह सुरू झाला. तो साधारण त्या काळामध्ये झाला, कारण त्यावेळेला कर्नाटकातनं देवदासी महिलांना इथे आणायची सुरुवात झाली आणि मग दक्षिणेतनं अनेक वेगवेगळ्या, आंध्रमधनं काही महिला यायला लागल्या. असं ते स्वरूप हळूहळू बदलत गेलंय. पण जी नोंद आपल्याला माहिती आहे ती पेशवे कालापासूनची आहे. आणि म्हणजे आश्चर्याची गोष्ट मला अशी वाटते की पुण्याच्या मध्यवर्ती भागात या स्त्रिया राहतात पण ह्यांना समाजात स्थान नाही आहे. हो, यांना समाजाच्या बाहेर कुठेतरी, म्हणजे मी म्हटलं तसं की ह्या एका व्यवसायाला आपल्याकडे कुठल्याही पद्धतीने प्रतिष्ठा तर सोडाच, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही अजूनपर्यंत बदललेला नाही आणि कधी बदलेल आपल्याला काही माहिती नाही. म्हणजे भेदभाव खूप आहे किंवा अतिशय नकारात्मक दृष्टीने बघितलं जातं, ही गोष्ट खरी आहे. कारण काय आहे ना, म्हणजे आपली समाजरचना अशी आहे की आपण लैंगिकतेविषयीच खूप बोलायला तयारच नसतो, कारण तो विषय आपल्याला कायम बाजूलाच ठेवायचा आहे. मग ते मुलांच्या लैंगिकतेच्या गरजा ज्या आहेत त्या घरात बोलण्यापासून ते अगदी लग्नानंतर जेव्हा काही समस्या निर्माण होते तिथपर्यंत आपण कुठेच ह्या गोष्टींकडे बघत नाही. त्यामुळे समाजाची जी रचना आहे, ज्याच्यामध्ये आपण कुटुंब व्यवस्था आणि विवाह व्यवस्था या दोन अतिशय महत्त्वाच्या संस्था मानल्या जातात, त्याच्या बाहेर जर कोणी ह्या गोष्टी देत असेल तर ते अनैतिक समजलं जातं आणि तोच विचार आजतागायत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फार बदल होईल असं अजून तरी वाटत नाही, पण आशा आहे. म्हणजे कुठेतरी कदाचित कालांतराने काही गोष्टी बदलल्या, विचार बदलायला लागले तर त्या बायकांना किंवा त्या व्यक्तींना, कारण फक्त वेश्या व्यवसायामध्ये फक्त महिला आहेत असं नाही, पारलिंगी व्यक्ती ज्यांना आपण ट्रान्सजेंडर म्हणतो ते आहे, पुरुष आहेत, त्यांच्या अजून वेगवेगळ्या काय म्हणतो आपण समस्या आहेत आणि कामाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पण सरसकट वेश्या म्हणलं की आपल्याला महिलाच दिसतात, कारण त्यांची संख्या विजिबल आहे आणि जास्त आहे. त्यामुळे पण नाही आहे, स्वीकार नाहीच आहे. म्हणजे त्यांच्याच कुटुंबाकडनं नाही आहे तर आपण समाजाकडनं कुठं अपेक्षा ठेवणार असं. तेजस्वीताई, आपण आज इथे नैतिक, अनैतिक आणि चूक बरोबर ह्या कप्प्यांमध्ये काहीही न पाडता जितकं शक्य तितकं मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण त्याशिवाय त्याच्या मुळापर्यंत किंवा त्याचा गाभा आम्हाला समजून घेणं शक्य होणार नाही. आपली चौकट ठरलेली असते, त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी त्याचा विचार करण्याची गरज असते कधी कधी.
तर तो प्रयत्न करूया. आणि मला प्रेक्षकांना असं सांगावंसं वाटतं की आम्हाला असं दिसतं की जवळजवळ 80% प्रेक्षक आमचे एपिसोड्स बघतात, आमच्या गप्पा मुलाखती ऐकतात, पण ते सबस्क्राईब करत नाहीत. तर कृपया सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तर त्याचा रीच जास्त वाढतो, जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोचतात आणि या अशा गप्पा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. तेव्हा जरूर सबस्क्राईब करा. तेजस्वीताई, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटतो की तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमात किंवा त्यानंतर पुढे काम करताना वेश्यांसाठी आपण काम करूया हा निर्णय कधी घेतलात? ॲक्च्युली मी MSW करत होते तेव्हा HIV खूप भयंकर परिस्थिती होती आणि माहिती खूप कमी होती, गैरसमज खूप होते. आणि MSW करताना मला हे नक्की माहिती होतं की महिला प्रश्नांवर मला काम करायचं आहे आणि दोन्ही रेड लाईट एरियात मिळेल शिकायला, HIV पण आणि महिला प्रश्न. हे असं त्यावेळेला त्या वयामध्ये जे वाटत असतं तसा लॉजिकल मी विचार केला होता. आणि मग आमची पालक संस्था त्यावेळेला बुधवार पेठेत काम करत होती HIV प्रतिबंध नियंत्रणाचं. तर मग मी तिथे स्टुडंट असताना ब्लॉक प्लेसमेंट घेतली आणि पण खूप झगडा होता स्वतःशी. म्हणजे मी जे बघितलं त्या महिनाभरात ते खूप त्रासदायक होतं आणि मृत्यू बघितले, खूप टोकाचं शोषण बघितलं, हिंसा बघितली, HIV मुळे काय बायकांची अवस्था होती तेही बघितलं, पण सेक्स वर्क मधली जी शोषण व्यवस्था होती ती पण खूप बघायला मिळाली. लहान मुलींना धंद्यात आणलं जात होतं ते मला खूप अगदीच म्हणजे असं त्या अंगावर येण्या इतकं वास्तव बघितलं त्या महिनाभरात. आणि हे आपण कधी 90च्या दशकातलं बोलतोय? 95 साली 1995ला माझं ब्लॉक प्लेसमेंट झाली आणि त्यावेळेला. आणि मग मला वाटत होतं म्हणजे आतमधून होतं ना, कधी कधी आपल्याला कळतं की मला काय करायचंय, पण ते ऐकत नाही आपण बऱ्याचदा. तर तसा झगडा झाला माझा स्वतःशी आणि मी म्हणलं नाही, मला करावंसं तर वाटतंय, हेच माझं कार्यक्षेत्र आहे, पण मी प्रोफेशनल सोशल वर्कर आहे, मी चॅरिटी बेस काम करणारी व्यक्ती नाही आहे, त्यामुळे मी दुसऱ्याही क्षेत्रात तितक्याच सक्षमपणे काम करायला पाहिजे. तर मग ते भांडण स्वतःशी झालं. मी 6 महिने फॅमिली काउन्सिलिंग सेंटरमध्ये काम केलं, पण एकही दिवस तिथं माझं मन लागलं नाही. कारण सतत बुधवार पेठेतली चित्र, त्या बायका ज्यांच्यासोबत मी महिनाभर काम केलं त्या डोळ्यासमोर यायच्या, त्यांच्याशी मी संपर्कात पण राहिले होते. आणि मग म्हटलं नाही, हे दुसरं नाही आपण काम करू शकत. जे आतून वाटतं ना, जे मला आतला आवाज माझा सांगतोय ना, मला तेच करायचंय. आणि मग मी पुन्हा सहेली प्रोजेक्ट असं नाव होतं त्या प्रोजेक्टचं, मग तिथे परत जॉईन झाले आणि कामाला सुरुवात केली. पण ते एक असं असतं ना की आपल्याकडे अजूनही आणि खूप मोठ्या प्रमाणावर असते की मनाला त्रास करून घ्यायचा नसतो शक्यतो लोकांना. म्हणजे असं काम पाहिजे किंवा एक सतत आपण आनंदी राहिलो पाहिजे अशा भावनेत अर्थात सगळे तोच प्रयत्न करत असतात. अशा ठिकाणी काम करणं जिथे मनाला खूप त्रास होणार आहे, तर ते तुम्ही जेव्हा करण्याचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरच्यांची, तुमच्या आजूबाजूच्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांना असं वाटलं की थोडे दिवस करेल, कारण 23व्या वर्षी फार कळत नसतं आपल्याला, असं म्हणजे असं त्यांना वाटत होतं. आणि कदाचित काही वर्षांनी सोडून देईल. त्याच दरम्यान माझं लग्नही झालं आणि सासरचे किंवा माझा नवरा, त्यांना त्याच्याविषयी कोणालाच काही ऑब्जेक्शन नव्हतं, आईवडिलांनाही नव्हतं. पण त्यांना असं वाटत होतं की काही काळात ती सोडेल, कारण हे झेपणं खूप अवघड होतं. आणि ते खरंच अवघड होतं आणि त्याचा त्रास माझ्याबरोबर माझ्या घरच्यांनाही नक्कीच झाला आहे. म्हणजे मी ते कधीच नाकारू नाही शकत. आणि त्यांनी जर ते सांभाळून घेतलं नसतं, त्यांची जी कसरत झाली, माझी जी कसरत झाली या सगळ्या जर्नीमध्ये आज तागायतच्या, ही नाही विसरता येत. आणि बऱ्याचशा गोष्टी सोडून द्याव्या लागतात, बऱ्याचशा गोष्टी गृहीत धराव्या लागतं की मी नसणारच आहे काही प्रसंगी. हे सगळं करावं लागलं. आणि काही नातेवाईक, काही मित्रमंडळी तेव्हा याच विचारांनी म्हणायची की ह्याच्यात तुझं करिअर काय होणार आहे. म्हणजे करिअरचा जो काही एक टिपिकल आराखडा असतो लोकांच्या डोळ्यासमोर, तो माझ्या डोळ्यासमोर कधीच नव्हता. मला माहिती होतं की मला हेच काम करायचंय आणि ह्या महिलांच्या बरोबर करायचंय. म्हणजे तिथे मला कुठेही मी काहीतरी करतेय त्यांच्यासाठी हे नको होतं. मला माहिती होतं की त्या खरंच सक्षम आहेत. आज त्यांच्या आयुष्यात त्यांना थोडी संधी, थोडा सपोर्ट मिळाला ना, खूप गोष्टी बदलवून टाकू शकतात. आणि जे करून दाखवलं सहेलीने त्याच्यानंतर अनेक वर्षात. त्यामुळे हे होऊ शकतं हा विश्वास होता. पण झाला त्रास. म्हणजे अजूनही ते खूप सोपं नाहीये.
म्हणजे असं होतं की प्रश्न बदलतात, हं. त्याची उत्तरं शोधूपर्यंत पुढचे प्रश्न येतात. मानसिक त्रासाचा जर विचार केला तर तो खरंच नाही संपत. म्हणजे दररोज काहीतरी नवीन समस्या आलेली असते. मग त्यातनं मार्ग काढायला लागतो. म्हणजे मला असं वाटायचं की एक सोशल वर्कमध्ये आम्ही टर्म वापरतो बर्नआउट. हं. इथे कायम होऊ शकतो तो. म्हणजे दररोज म्हटला तर दररोज होऊ शकतो. कारण इतका प्रसंगांना दररोज तोंड देऊन, त्याच्यातनं बाहेर पडून, त्याच्यावर मार्ग काढून, परत दुसरा दिवस हा जो काही प्रवास आहे ना, हा खरंच सोपा नाही आणि त्यामुळे मग सातत्याने तिथं काम करायला लोकही मिळत नाहीत. बरोबर. पण मी जेव्हा माझ्याबरोबर काम करणाऱ्या ज्या सेक्स वर्कर्स महिला आहेत, ज्या संघटनेच्या सदस्य आहेत, त्या मालकी त्यांची आहे संघटनेवरती, त्यांच्याकडे बघते ना, तेव्हा मी म्हणते की मला तक्रार करून चालणारच नाहीये. कारण एवढ्या सगळ्या विपरीत परिस्थितीतून त्या जाऊन त्यांना वाटतं की मी ठीक आहे, माझं जे झालं ते झालं, पण दुसरी जी नवीन मुलगी येईल तिचं ते व्हायला नाही पाहिजे. ज्या व्यवस्थेमध्ये ज्या शोषणाला मी बळी पडले, तिला नाही त्याच्यातनं जायला लागलं पाहिजे. ही जी उर्मी आहे ना त्यांची आणि संस्थेचं काम चालू ठेवण्याची, मला असं वाटतं ती खूप मोठी प्रेरणा आहे आणि त्याच्यामुळे मी करू शकते. पण नाही आहे सोपं. म्हणजे आता मला सांगा की तुमच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवामध्ये वेश्या व्यवसाय करायला कुठल्या परिस्थितीत आणि कुठल्या परिस्थितीतल्या स्त्रिया येतात? आता वेश्या व्यवसाय जर फक्त बुधवार पेठेपुरता मर्यादित जर आपण विचार केला, तर तिथे येणाऱ्या महिला 2 पद्धतीने येतात. एकतर ज्यांना जबरदस्तीने आणलं जातं, फसवून आणलं जातं, लग्नाचं आमिष दाखवून असेल किंवा चांगली नोकरी देऊ किंवा तुला फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामं देऊ वगैरे असं सगळं सांगून आणलं, फसवून तिथे विकलं जातं. हा एक मार्ग झाला. कधी-कधी त्यांना लग्न पण करून आणून इथे विकलं जातं, जे दलाल करतात रेग्युलरली. खेडेगावामध्ये जायचं, अशा मुली हेरायच्या, आई-वडिलांना पैसे द्यायचे, इथं घेऊन यायचं आणि विकायचं. तो एक मार्ग झाला. दुसरं जे आहे ते स्वतःहून येणाऱ्या महिला पण आहेत आणि त्यांचंही प्रमाण बऱ्यापैकी आहे की त्यांनी आधी अनेक गोष्टी केलेल्या असतात. तिथेही त्यांना शोषणाला सामोरं जावं लागलेलं असतं. त्यांना ज्या संधी मिळायला हव्यात, शिक्षणाच्या असतील, रोजगाराच्या असतील, त्या डावलल्या जातात. आपल्याकडे अजूनही कितीही आपण म्हणलं पुढारीत झालेला आहे आपला देश, तरी जेव्हा वस्ती पातळीवर किंवा गाव पातळीवर आपण बघतो त्याच्यात फार काही बदल झालेला नाही. आज मुलींना संधी डावलल्या जातात. ही रियालिटी आहे. मग अशा वेळेला पैसे मिळवायचे असतात, संसाराची जबाबदारी घ्यायची असते, आईवडिलांची जबाबदारी घ्यायची असते, कमाईचं साधन पुरेसं नसतं कुटुंबाचं. मग अशा वेळेला मुली किंवा महिला या व्यवसायात येतात. हे 2 पद्धती दिसतात आणि बाकीचा जो वर्ग आहे जे वेगवेगळ्या ठिकाणी आता आपल्याला दिसतं, म्हणजे कॉल गर्ल्स ते एस्कॉट्सपर्यंत आपण सगळ्या रेंजमध्ये बघतो सेक्स वर्कर्स असतात. त्यांचीही कारणं काही प्रमाणात सिमिलर आहेत, काही वेगळी आहेत असं आहे. पण ज्या ओपन जो रेड लाईट एरिया ज्याला आपण म्हणतो किंवा जो निम्न स्तरातून येणारा जो वर्ग आहे तो ह्या 2 प्रकारेच येतो. पण मग आपण जे आता सिनेमा नाटकांमध्ये खूप आम्ही बघतो की अशा प्रकारे आणून विकलेल्या मुलीला मग तिथे बळजबरी करून तिला तो व्यवसाय करायला भाग पाडतात. तर हे खरं आहे का? ही गोष्ट खरी आहे? हे खूप बदललंय आता. म्हणजे पूर्ण संपलंय असं अजिबात नाहीये. पण जिथे जिथे महिला सक्षम झाल्यात किंवा त्यांच्या संघटना खूप खंबीरपणे उभ्या आहेत त्यांच्यासोबत, तिथे प्रमाण हे आता ऑलमोस्ट थांबलंय. म्हणजे जर पुण्याचंच उदाहरण पुन्हा आपण घेतलं तर तिथे आता धंद्याचं घर चालवणं आणि ती घरमालकीण आणि तिने त्या मुलीकडनं तिची कमाई काढून घेणं, तिला हिंसा करणं, तिला जबरदस्ती करणं, ह्या गोष्टी आता जवळजवळ 90% संपल्या आहेत. म्हणजे आता महिला स्वतः तिथे भाड्याच्या खोलीमध्ये राहतात आणि धंदा करतात आणि त्यांची कमाई त्यांच्याकडे असते. पण हे सत्य अजून संपलेलं नाही आहे. म्हणजे अजूनही काही ठिकाणं आहेत की जिथे अजूनही जबरदस्ती होते, मुली विकत घेतल्या जातात आणि त्यांना जबरदस्ती केली जाते. कारण हिंसा होते त्यांच्यावरती. शोषण व्यवस्था पण अजून आहे, ती संपली नाही आहे. आणि ह्याला बऱ्याच बाकी पण गोष्टी कारणीभूत आहेत. हे असं का चालू राहिलं ह्याला? त्याचा सगळ्यात मोठा भाग कायद्याचा जो काही गोंधळ आहे. हो, मी त्याकडे येणारच होते की आपण ह्याला सारखं व्यवसाय असं म्हणतो आहोत. एकतर मुळात खरंच हा व्यवसाय आहे का? म्हणजे व्यवसाय असं त्याला स्वरूप आहे का? पुन्हा एकदा आपल्या नैतिक अनैतिकतेच्या संकल्पना आपण सोडून देऊया. पण ह्या बायका शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही आणि म्हणून पैसा कमवायला आणि पोट भरायला इथे आलेल्या या बायका आहेत. काहीतरी करून त्या उदरनिर्वाह करतायत. तर या सगळ्याला कुठेतरी एक व्यवसायाचं स्वरूप येतं का?
आणि मग तसं जर आलं तर मग कायदा काय दृष्टीने त्यांच्याकडे बघतो? कारण व्यवसायाचं स्वरूप ते नक्कीच आहे. कारण आपल्या भारताच्या राज्यघटनेने प्रत्येक सज्ञान नागरिकाला अधिकार दिलाय की त्यांनी त्याची उपजीविकेची जी काही साधनं आहेत ती मिळवावीत. त्याप्रमाणे त्या दृष्टिकोनातून बघितलं तर आज हा व्यवसाय म्हणून नक्कीच आहे. कारण ते कशाच्या तरी मोबदल्यामध्ये पैसे मिळवत आहेत. म्हणजे जी लैंगिक सेवा देतात त्याच्या मोबदल्यात ते पैसे घेत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय नक्कीच आहे. आता फक्त कायद्याचा जे काही दृष्टिकोन आहे बघण्याचा, तर त्याला व्यवसाय म्हणून मान्यता आपल्या देशामध्ये नाहीये कुठल्याही प्रकारे. उलट वेश्या व्यवसायाला शोषण व्यवस्था म्हणूनच बघितलं जातं किंवा मानवी तस्करी, ज्याला ट्रॅफिकिंग म्हणतो. सगळा वेश्या व्यवसाय हा मानवी तस्करीवरच आधारित आहे असा समज आहे कायद्याचा सुद्धा. त्यामुळे कायदा बदललेला नाहीये. कायद्याचं नाव बदललंय पण अजून जो गाभा आहे तो कुठेच बदललेला नाहीये. आणि कायद्याचा जो दृष्टिकोन आहे तो असा आहे की या मानवी तस्करीच्या बळी आहेत, त्यामुळे त्यांना सोडवलं पाहिजे आणि ज्यांनी त्यांना इथे आणून विकलं आहे, जे ट्रॅफिकर्स आहेत, त्यांना शासन झालं पाहिजे. थोडक्यात कायदा एवढंच म्हणतो. पण कायद्यामध्ये अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत. म्हणजे हा वेश्या व्यवसाय म्हणून हा बेकायदेशीर आहे का हा गुन्हा आहे असं कायदा स्पष्ट बोलत नाही. एखादी व्यक्ती स्वतःहून जर करत असेल धंदा तर तो गुन्हा नाहीये. म्हणजे तसं बघायला गेलं लॉजिक तर मग गुन्हा नाही आपल्या देशात सेक्स वर्क. पण अनेक गोष्टी कायद्यामध्ये अशा आहेत की ज्याच्यामुळे अपराधीकरण होतं वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचं. जसं ब्रॉथेलचं म्हणजे धंद्याचं घरचं जे उदाहरण आहे, ज्याला फार वाईट शब्द मराठीत वापरला जातो कुंटणखाना वगैरे, पण तो भयंकर आहे शब्द. तर त्याचं डेफिनेशन असं आहे की 2 पेक्षा जास्त व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहत असतील आणि कशाच्या तरी मोबदल्यात, पैसेच असं नाही, कशाच्या तरी मोबदल्यात लैंगिक सेवा देत असतील, म्हणजे कमर्शियल पर्पजनी, तर त्या जागेला पण ब्रॉथेल म्हणलं जाऊ शकतं. म्हणजे जे आपण चित्रपटातून बघतो की एक घरमालकीण असते, एक घर असतं, छोटी छोटी त्याच्यात रूम्स असतात, तिथे सगळ्या मुलींना जबरदस्ती धंद्याला लावलं जातं वगैरे, तसंच असायला पाहिजे धंद्याचं घर, असं नाही. त्यामुळे अगदी त्या स्वतः त्या व्यक्तीचं घर असेल तरी त्याला ब्रॉथेल म्हणलं जाऊ शकतं. त्यामुळे धंद्याचं घर चालवणं गुन्हा आहे. धंद्याच्या ठिकाणी किंवा एखादी व्यक्ती कस्टमरला बोलवत असेल, सॉलिसिटेशन हा शब्द वापरलाय, बोलवत असेल इशारे करून किंवा खाणाखुणा करून, आवाज देऊन, त्याला गुन्हा मानलं जातं. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी 200 मीटरच्या रेडियसमध्ये वेश्या व्यवसाय करता येत नाही, तो कायद्याने गुन्हा आहे. आणि सार्वजनिक ठिकाणचं डेफिनेशन म्हणजे कुठलीही अशी संस्था, म्हणजे शैक्षणिक संस्था असेल, आरोग्य संस्था असेल किंवा धार्मिक संस्था असेल, ह्याच्या 200 मीटर रेडियसमध्ये धंदा करता येत नाही. आणि आज जर तुम्ही बघितलं कुठल्याही रेड लाईट एरियात भारतात, हे सगळं जवळ तुम्हाला आढळतंच. कारण बऱ्याचदा सगळेच रेड लाईट एरिया हे शहराच्या मध्यवस्तीत असतात, त्यामुळे ते बेकायदेशीरच समजलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती जर वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या कमाईवर जगत असेल, म्हणजे ते तिचा मूल असेल जे वयात आलेले मोठं आहे, 18-20 वर्षाचा मुलगा मुलगी कोणी असेल, किंवा तिचे आई वडील आहेत, तिचे सासू सासरे आहेत, ते गुन्हेगार होऊ शकतात. बरं. तर हे सगळं जर गुन्हा आहे तर अप्रत्यक्षरित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आणि वेश्या व्यवसाय याला गुन्हा मानला जाऊ शकतो. नाही, पण मग हा जर गुन्हा आहे आणि तो जर इतका ढळढळीत चालू आहे तर मग तो बंद का होत नाही? हा प्रश्न तर खूप मोठा आहे. कारण हा बंद करण्यामागे असा ठोस काहीतरी हेतू पाहिजे, जो आता दिसायला लागलाय आम्हाला. आता खूप थ्रेटनिंग पद्धतीने वागवलं जातंय भारतामधल्या अनेक ठिकाणी रेड लाईट एरियाजना. पुण्यामध्ये पण ती गदा येतीये. कारण मालमत्ता, जागा. ओ. कारण हे जर तुम्ही बघितलं, जे जुने सगळे रेड लाईट एरियाज आहेत जिथे वेश्या व्यवसाय चालतो, हे शहराच्या मध्यवस्तीत आहेत. आणि तिथून त्या महिलांना हुसकावून लावणं, कायद्याचा बडगा दाखवून हे करायचं आता सगळीकडे भारतामध्ये दिसतं. महाराष्ट्रात नागपूरला झालेला आहे. नाशिकचा जो रेड लाईट एरिया होता तो पूर्णच तिथून उद्ध्वस्तच केलेला आहे. परभणीमध्ये आता त्याच पद्धतीने काम चालू आहे. पुण्यामध्ये यायला वेळ लागत नाहीये, सुरू झालेलं आहे ऑलरेडी. तर हे सगळं म्हणून म्हणलं की कायदा जोपर्यंत स्पष्ट होत नाही, जोपर्यंत यांना अपराधीच समजलं जाणार आहे, त्यांचा काही अपराध नसताना त्या पोटासाठीच तिथे उभे आहेत,
त्या कुठली चोरीमारी करत नाहीयेत, कोणावरही जबरदस्ती करत नाहीयेत, कस्टमर्स त्यांच्याकडे येत आहेत, ते नाही जात आहेत कुठे. ही सगळी जरी व्यवस्था खरी असली तरी जोपर्यंत त्यांना गुन्हेगार समजलं जातंय तोपर्यंत हे थांबवता नाही येणार आहे. आणि त्यामुळे तस्करी पण नाही थांबत बरं का. म्हणजे असं वाटतं की कायदा खूप चांगल्या पद्धतीने काम करत असेल, तसंही नाही आहे. कारण इथे आल्यानंतर त्या महिलांना एकत्र उचलायचं आणि त्यांना संस्थेत ठेवायचं म्हणजे त्यांचं पुनर्वसन होतं, हा एक गोड गैरसमज आहे. ते सर्वच दृष्टीने चुकीचं आहे. तसं काही होत नाही. आणि ज्या पद्धतीने महिला आणल्या जातात धंद्याला, तो प्रवाह कुठे थांबतोय? कायद्यामध्ये त्याच्यासाठी काहीच नियोजन नाहीये. नाही, पण म्हणजे वेश्येकडे जाणारा पुरुष गुन्हेगार नाही, पण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री गुन्हेगार असू शकते. त्याच्यात पण गंमत आहे ना. कारण तिला जे लॉ इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे म्हणजे पोलीस आहेत किंवा आपली न्यायव्यवस्था आहे, ती ठरवणार की वेश्या व्यवसाय करणारी जी स्त्री आहे ती गुन्हेगार आहे का ट्रॅफिकिंगची बळी आहे. म्हणजे एकाच व्यक्तीला एकच कायदा गुन्हेगार आणि पीडित दोन्ही समजू शकतो. आणि हाच सगळा गोंधळ आहे आणि तो गोंधळ तसाच ठेवण्यामध्ये व्यवस्थेचा फायदा आहे. मग तुम्हाला काय वाटतं, मग आता जर आपण मुळापर्यंतच जायचं ठरवलं तर आपल्या समाजाला वेश्या व्यवसायाची गरज आहे का नाही? ह्याला हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरं नाही देता येत. कारण कुठल्याही व्यवसायाचं जे आपण नियम म्हणतो ना, मागणी तसा पुरवठा, तसा हा दिसतो आपल्याला. मागणी आहे म्हणून हे चाललंय, मागणी नसेल तर हे चालणारच नाहीये. पण ज्या अर्थी याला मागणी आहे त्या अर्थी पुरवठा चालू राहणार. हे अगदी व्यवसायाचं अगदी समीकरण म्हणलं तर आहे. आणि ह्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण समाजरचना म्हणून विचार करतो तेव्हा आपल्या पूर्ण इतिहासात पण दिसतं की हे अस्तित्व आहे. त्याचं स्वरूप बदललेलं आहे पण अस्तित्व आहे. पण अनेक समजूत काढण्याचे पण प्रयोग केले जातात की ह्यांच्यामुळे बलात्कार होत नाहीत किंवा कमी होतात, लैंगिक हिंसा होण्याचं प्रमाण कमी होतं. तेही चुकीचं आहे. कारण बलात्कार विकृती आहे. म्हणजे आज तुम्ही कधीही कुठलीही पेपर बघा, टीव्ही लावा, त्याच्यात तुम्हाला हे दिसतंच. पण काही प्रमाणात समाज व्यवस्थेचा एक भाग म्हणून ही व्यवस्था नक्कीच काम करते, हेही आपल्याला मान्य करायला हवं. आणि ह्याला पुन्हा मी जे सुरुवातीला म्हणलं की आपली लैंगिकतेची ओळख किंवा लैंगिकतेविषयीचं आपलं न बोलणं, ह्याला कुठेतरी ही व्यवस्था मदत करते. ज्यांना क्युरिओसिटी असते मुलांना किंवा ज्यांना समजून घ्यायचं आहे सेक्स म्हणजे काय आहे. कितीतरी तिथं तरुण मुलं येतात लग्नाच्या आधी, लग्न ठरलंय 6 महिन्यांनी, लग्न आहे, पण त्या मुलाला खात्री नसते कारण काहीतरी ऐकलेलं असतं, लैंगिकतेविषयी खूप गैरसमज असतात की मी परफॉर्म करू शकतो का नाही, मग ट्राय कुठे करायचं, मग इथे यायचं. म्हणजे तिथे कितीतरी महिला आम्हाला हे रिपोर्ट करतात की त्याचं लग्न ठरलेलं आहे, हमने उसको सिखाया कॉन्डोम कैसे लगाने का. ते पण माहिती नसतं. ते कोण शिकवणार आहे? सुरक्षित संबंध कोण शिकवणार आहे? आज आपल्याला कुठल्या शाळेमध्ये, कुठल्या विद्यालयात, कुठल्या फॅमिलीमध्ये, कुठले फॅमिली डॉक्टर, तर फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट मोडीतच निघाली आहे, पण हे शिकवलं जातच नाही ना. तर हे कुठेतरी ही भूमिका आज नक्कीच पार पाडली जाते. म्हणजे मी त्याचं जस्टिफाय नाही करत आहे, पण मी फॅक्ट्स सांगते की हे कुठेतरी आज ह्यांचा पण रोल आहे. आज कोणीही युजलेस नसतं, कुठलाही माणूस खरंच युजलेस नसतं. त्यामुळे त्यांचं अस्तित्व आहे, असणार. आणि त्याच्यासाठी समाज काय करतोय, मला असं वाटतं हे जास्त गरजेचं आहे बोलणं. हे असावा किंवा नसावा यापेक्षा, कारण ती वस्तुस्थिती आहे, त्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. आणि मला सांगा, आता सहेली बरोबर तुम्ही 30 वर्ष काम करताय. तर या 30 वर्षामध्ये तुमच्या बाजूनी किंवा संस्थेच्या मार्फत तुम्ही कशा प्रकारे या स्त्रियांसाठी काम करण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही काय योजना राबवता किंवा त्यामागचा तुमचा विचार काय असतो? म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल की समजा तुमच्याकडे एक मुलगी नवीन आली किंवा संस्थे किंवा वेश्या व्यवसाय करणारी एक मुलगी आली, तर तिचं आयुष्य सुधारावं यासाठी संस्था कुठल्या कुठल्या पातळीवरचे प्रयत्न करते? अनेक प्रकारे. म्हणजे पहिलं तिला समजून घ्यायचं की ती जबरदस्तीने आणली आहे का, स्वतःहून आली आहे का, हे आमच्या महिलाच, कारण ती त्यांची संघटना आहे, त्यामुळे महिला तिच्याशी पहिलं इंटरॅक्शन करतात. म्हणजे तुमच्या संघटनेमध्ये ज्या ती संघटना चालवणाऱ्या स्त्री आहेत त्या सगळ्या सेक्स वर्कर आहेत. आणि आमच्या संघटनेचे जे जनरल बॉडी मेंबर आहेत
ह्या पण सगळ्या सेक्स वर्कर आहेत. म्हणजे आता 2000पेक्षा जास्त महिला संघटनेच्या सदस्य आहेत. तर त्यामुळे नवीन कोणीही व्यक्ती आली, दुसऱ्या ठिकाणून आली असेल किंवा पहिल्यांदाच धंद्यात आली असेल, ते बायकांना लगेच कळतं. त्यामुळे पहिलं तिच्याशी बोलणं, तिला समजून घेणं, तिला जबरदस्तीने आणलं असेल, तिला परत जायचं असेल तर त्याची काही व्यवस्था होऊ शकते का, हे पहिलं बघितलं जातं. ती लहान नाहीये ना, कारण ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज सहेलीनी ते व्रतच घेतलेलं आहे आणि तिथे आता अनेक घरवाल्या शपथ घेतलेली आहे त्यांनी की लहान मुलगी आम्ही आणणार नाही धंद्यामध्ये, आणि आणल्या तर बायका स्वतः जाऊन रिपोर्ट करतात, दिसली मुलगी लहान तिथे तर. त्यामुळे ते प्रमाण होत नाही. म्हणजे अल्पवयीन मुली आता नाही नसतात. नाही. तर ते खूप मोठं यश बायकांच्याच मुळे मिळालेलं आहे पुन्हा एकदा. आणि मग तिला मग बाकीच्या तिच्या ज्या काही गरजा असतील, म्हणजे तिला आरोग्याचे प्रश्न असतील, तिला मूल असेल, मुलाचं सुरक्षित काही सोय, तिचं शिक्षण असेल, किंवा समजा तिला बाहेर पडायचे धंद्यातनं, तर त्याच्यासाठी काही पर्याय देता येतात का हे बघणं, तिच्यावर कुठल्या प्रकारची हिंसा होऊ नये हे बघणं. कारण घरमालकीण असेल किंवा पोलिसांची पण काही प्रमाणात हिंसा करण्याची शक्यता असते, किंवा तिचा पार्टनर असेल, तिचे गिराहिक असतील, त्यांच्याकडनं हिंसा होऊ नये, तिच्या नातेवाईकांकडनं होऊ नये. ह्या पद्धतीने तिलाही सक्षम करणं, तिला वेगवेगळ्या प्रकारे समुपदेशन तर आम्ही करतोच, पण त्याबरोबरीने तिला सक्षम करणं आणि संघटनेचा एक भाग म्हणून जेव्हा ती स्वतःला तिथे ओळखायला लागते, तेव्हा ती ताकद तिला नक्कीच मिळते. बरोबर. त्यामुळे शेवटी उद्देश ती सक्षम होणं हा आहे, आणि तिच्या आयुष्यावर नियंत्रण असणं हे आहे. तर ह्या उद्देशाने मग सहेली जशा गरजा येतील तसं काम केलं जातं. मी तुम्हाला म्हटलं तसं मी समीर गायकवाडांचं खुलूस पुस्तक वाचलं होतं. त्याचा आता मला वाटतं दुसरा भागही आलाय. पण त्यातल्या एक कहाण्या वाचवत नाहीत. अशा प्रकारचं आयुष्य जगावं लागतं एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला, हे केवळ दुर्दैव असं वाटतं. तुम्ही रोज अशा केसेस बघता. तुमच्या दृष्टीने काय परिस्थितीमध्ये त्या मुली तिथे येतात? म्हणजे काय असतं की जे त्यांना वारंवार अशा प्रकारे रोज नव्याने या परिस्थितीला तोंड द्यायला भाग पाडत असतं? तिथून बाहेर का पडता येत नसतं त्यांना? बाहेर पडता येत नसतं ह्याचं कारण पुन्हा समाजच आहे. आज समाजाचा एक भाग म्हणून हा व्यवसाय आहे, म्हणजे हा समाजामुळेच आहे काही प्रमाणात, आणि त्यांना बाहेर न पडण्याचं कारणही समाजच आहे. कारण आज धंदा करणाऱ्या बाईला कोण नोकरी देईल, कोण घर देईल, तिला तिचं कुटुंब स्वीकारतं का? नाही स्वीकारत. पण असे प्रयत्नही होत नाहीत. होतात की, आणि यशस्वी पण होतात. म्हणजे मी असं नाही म्हणते की पूर्ण काळीच बाजू आहे ह्या व्यवसायाला. म्हणजे आपण हे वाचतो, म्हणजे जसं खुलूसमध्ये पण उल्लेख आहेत आणि ते सत्य आहे, ते मी अजिबातच नाकारत नाही, पण त्याला दुसरी पण बाजू आहे. म्हणजे बदल पण बघितले पाहिजेत. म्हणजे हे जेव्हा मी म्हणलं ना की 90-95 मधली परिस्थिती आणि आत्ताची, ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे आज बायका स्वतःहून ठरवू शकतात की मला काय करायचंय, मला किती वेळ धंदा करायचा आहे, मला किती कस्टमर करायचे, मी ह्याला हो म्हणायचं का नाही म्हणायचं, ही त्यांना मुभापूर्वी नव्हती, ती जबरदस्ती होती. आज बायका ठरवू शकतात. हा बदल झालेला आहे. पण जोपर्यंत पुन्हा समाजाची मान्यता, दृष्टिकोन, कारण बायकांना नजरा जाणवतात ना, तिथून जाणाऱ्या फॅमिलीज असतील किंवा तिथून महिला जातात, पुरुष जातात, ते ज्या नजरेने त्या महिलेकडे बघितलं जातं ती कधीच सकारात्मक नसते. एक तर नजरेला नजर देण्याचा प्रश्न येत नाही, किंवा बघितलं तरी एकदम असं म्हणजे तिरस्कारयुक्तच नजर असते. त्यामुळे हाच मुख्य इश्यू आहे जेव्हा एखादी महिला ठरवते की मला हे सोडून दुसरं काहीतरी करायचंय. आणि तेवढे सशक्त पर्याय पण नाही आहेत ना. आज शिक्षणाची त्यांची जी परिस्थिती आहे ही दयनीय आहे. म्हणजे खूप चांगल्या शिकलेल्या ह्या मुली नसतात. महिला जेव्हा व्यवसायात येतात अतिशय गरीब घरातून आलेल्या असतात, पोटासाठी म्हणून त्या इथे उभ्या आहेत. त्यामुळे त्यांना ऑप्शन पण नसतात फारसे, ना आधी असतात ना इथे आल्यावर तर तेही नाही राहत. कारण चांगल्या नोकऱ्या, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आज सुशिक्षित बेरोजगार इतके पडलेले आहेत आपल्या देशामध्ये, त्यांना मिळत नाहीत. तर ह्यांना कोण देणार? आणि पुन्हा तीच व्यवस्था. म्हणजे कारण आणि आम्ही अनेक प्रयोग केले, त्याच्यात पण हे लक्षात आलं की जेव्हा त्यांना तुम्ही दुसरीकडे कुठे एरियाच्या बाहेर कुठेतरी प्लेसमेंट देता, म्हणजे अगदी हाऊसकीपिंगमध्ये काही जॉब दिले होते महिलांना, तिथे जेव्हा त्यांचाच एक सुपरवायझर तो इथे तिचा एकीचा कस्टमर होता. हे कुठे? पुण्यातच एका मॉलमध्ये आम्ही काही महिलांना हाऊसकीपिंगमध्ये सफाई कामगार असंच काम दिलं होतं.
एरियाच्या बाहेर ऑफकोर्स, पण तिथला एक सुपरवायझर तो त्यांच्यापैकी एका महिलेचा कस्टमर होता. आणि मग त्यांनी मागणी करायला सुरुवात केली. ती म्हणाली मला तेच करायचं असतं तर मी इथं का आले असते. पण त्या बायकांना नोकरी गमवावी लागली, कारण जाऊन त्यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितलं की ह्या अशा आहेत आणि ह्या इथे पुरुषांना भुरळ घालतायत. म्हणजे एखादा तो शिक्का बसला ना की ते जे स्टिग्मा आहे ना त्याच्यातनं बाहेर पडणं खरंच खूप अवघड जातं बायकांना. आणि मग असे किती पैसे मिळतात त्यांना? म्हणजे मी स्पष्टच विचारते हो, की त्यांना दिवसभरात किती पैसे असे मिळतात? महिन्याकाठी किती पैसे त्यांना मिळालेले असतात? साधारण आत्ता अनेक वर्षानंतर तिथे मिनिमम रेट 300 ते 350 आहे एका लैंगिक सेवेसाठीचा, एका वेळचा. साधारण 4 ते 5 कस्टमर त्यांना आले दिवसभरात, तर त्यांना महिन्याकाठची जी कमाई असते ती बऱ्यापैकी असते, जी त्यांना दुसऱ्या कुठल्याही पर्यायातनं मिळत नाही. असा आपण जर विचार केला म्हणजे तर 30-35 हजार रुपये महिन्याचे हां. असं, की आणि जास्तच? तेवढं तुम्हाला मिनिमम घर चालवायला लागतं आज पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं तर, किंवा कुठेही राहायचं तर. म्हणजे तेवढा पर्याय मिळणार आहे का आज दुसरा कुठला? कारण ती बाई एकटीच राहते असं नाहीये. तिचं मूल असतं, तिचे म्हातारे आईवडील असतात घरी. कितीतरी बायका अशा आहेत की त्यांचं लग्न झालेलं आहे, नवरा काहीही काम करत नाही, दारू पिऊन पडलेला असतो. म्हणजे ही माहेर आणि सासर दोन्हीची धुरा सांभाळते. पण मग अशा पण तिथे बायका असतात हो. की ज्या येऊन जाऊन असतात? येऊन जाऊन असतात. अशा अशा पण खूप महिला आहेत तिथे. आणि आता ते प्रमाण वाढलंय, कारण सततच्या ज्या पोलीस रेड होतात बुधवार पेठेमध्ये, त्यामुळे आता बऱ्याच बायका बाहेर शिफ्ट झालेल्या आहेत. आणि त्या खरं तर त्या पण खूप धोक्यात असतात, कारण त्या जेव्हा एकटा धंदा करतात तेव्हा त्यांना खूप वेगवेगळ्या हिंसेला आणि प्रसंगांना सामोरं जावं लागतं. खूप मोठ्या प्रमाणात हिंसा होते, गँगरेप्स होतात त्यांच्याबरोबर, जे बुधवार पेठेत होत नाही, कारण बाकीच्या महिला त्यांच्याबरोबर असतात. त्यामुळे ही रिस्क खूप वाढलेली आहे. पण आहेत अशा अनेक महिला आहेत, आणि फक्त एकाच ठिकाणी नाही. तर आता या सगळ्या प्रकारांमुळे खूप स्कॅटर्ड झालेली आहे पॉप्युलेशन. वेगवेगळ्या ठिकाणी आता महिला व्यवसायाला जातात, राहतात. हे सगळं चालू आहे. त्यामुळे तो व्यवसाय आता बदलत चाललाय चाललाय. काळानुसार. कारण हो. आपण रोज कुठेतरी वाचतो की कुठेतरी रॅकेट पकडलं गेलं आणि त्याच्यामध्ये एवढ्या महिलांना सोडवण्याचा प्रयत्न केला सोडवण्याचा गेला. प्रयत्न. तो एक म्हणजे तो मीडियाचाच एक चेहरा आहे खरं तर. तो काय स्पष्ट नाहीये पुन्हा एकदा. कारण सोडवलं गेलं असं का म्हणलं जातं, हे खरंच क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे ती सहानुभूती मिळवण्यासाठी आहे का त्यांना खरंच काहीतरी न्याय मिळवून देण्यासाठी, हा मोठा प्रश्न आहे. नाही, मला असं वाटतं तेजस्वीताई, कदाचित ना ते कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या मनात पूर्ण 100% बसलेलं आहे की कुणीच स्त्री स्वेच्छेने हा व्यवसाय करत नाही, अशा अर्थाने की काहीतरी नाईलाज असतो म्हणूनच शेवटी ती शरीर विक्री करायला तयार होते. हा एक शब्द मला ते पण बोलायचं. शरीर विक्री हा शब्द तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे. कारण ती बाई शरीर विकत नाही, ती शरीराचा वापर करते. आणि शरीर विक्रीचा दुसरा अर्थ ट्रॅफिकिंग, मानवी तस्करी पण होतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या शरीर विक्री, कारण मीडियामध्ये वेश्या व्यवसाय शब्द वापरला जात नाही युज्युअली, ते शरीर विक्री वापरतात, पण तो खरंच चुकीचा शब्द आहे. कारण ती बाई शरीराचा वापर करते, जसं बुद्धिजीवी लोक बुद्धीचा वापर करतात, किंवा मजूर जसा आपल्या शरीराचाच वापर करतात, कष्ट करतात. हेही कष्टाचंच काम आहे, ते सोपं नाहीये. पण शरीर विक्री नाहीये, ती शरीराचा वापर आहे, आणि त्याच्या माध्यमातून ते पैसे मिळवत आहेत. कारण आणि दुसरा फार चुकीचा अर्थ आहे त्याचा, तस्करी. कारण शरीर विक्री म्हणजे एका व्यक्तीला एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी नेणं आणि विकणं, ते शरीर विक्रीमध्ये मोडतं. त्यामुळे वेश्या व्यवसाय अगदी जड वाटतं बऱ्याच लोकांना, वेश्या व्यवसाय शब्द. मग आम्ही म्हणतो की इंग्लिशमध्ये बोला, सेक्स वर्कर म्हणा, सेक्स वर्क म्हणा, असं. पण हे म्हणून मी तुम्हाला म्हणाले तसं, म्हणजे मी असं म्हणत होते की त्यामुळे कदाचित त्यांना त्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असं कुठेतरी पण चित्र असं उभं केलं जातं. मग आता दोन प्रश्न आपण आपल्यालाच विचारू शकतो की का सोडवायचं. पहिली गोष्ट म्हणजे का वाटतं लोकांना सोडवलं पाहिजे, की त्यांना त्यांच्यावर हिंसा होते, त्यांचं शोषण होतं, त्या बिचाऱ्या महिला आहेत त्यांच्यावर जबरदस्ती होते, नाईलाजानी आल्यात, जे काही कारण असेल त्याच्यातनं त्यांना सोडवायचं. पण मग आपल्याकडे पर्याय आहेत का? त्याला उत्तर नाहीये. आणि हा एकच व्यवसाय आहे का की जिथे त्रास आहे, जिथे शोषण आहे, मग आपण त्यांना सोडवायचं? आता कितीतरी आहेत. आता आपण सफाई कामगार आहेत जे ड्रेनेजमध्ये उतरतात, त्यांना जीवाचा पण धोका आहे. कंपनीमध्ये जे अतिशय मोठ्या जोखमीच्या परिस्थितीत काम करतात, खाण कामगार आहेत, त्यांना आपण म्हणत नाही की त्यांना तिथून सोडवलं पाहिजे.
म्हणजे मग का नाही म्हणत? मग त्यांनाही काही खूप चांगलं तिथून मिळतं का साधन? पैसे तिथून जे मिळतात ते काही खूप जास्त मिळतही नसतात, पण ते आज ते कार्यामध्ये आहेत, ते काम करतात, पण त्यांना श्रमाची प्रतिष्ठा म्हणून बघितलं जातं, पण वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना बघितलं जात नाही. हा मला असं वाटतं हा आपलाच कमकुवतपणा आहे मनाचा, विचारांचा. त्यामुळे त्याच्याकडे जेव्हा तुम्ही एक फॅक्ट म्हणून बघायला लागाल ना, की अशीही काही व्यवसायाची बाब असू शकते, अशीही एखादी सेवा प्रदाता म्हणून व्यक्ती काम करू शकते, की जी बाकी सेवा देणाऱ्या जशा व्यक्ती आहेत तशी ही लैंगिक सेवा देणारी व्यक्ती आहे. जोपर्यंत ही नजर आपली स्थिरावत नाही तोपर्यंत हा जो काही तिढा आहे ना मनातला, हा सुटणार नाही. म्हणजे मला आठवतं की आमच्या एक फाउंडर मेंबर आहेत, त्यांना मी खूप मिस करते. त्या आमच्या खूप मोठ्या सपोर्ट होत्या. कोविडमध्ये त्यांचं निधन झालं दुर्दैवाने. त्यांना मी एकदा एका MBAच्या कुठल्यातरी कॉलेजमध्ये आम्हाला बोलवतात लोक, असं की तुम्ही बोला, सेक्स वर्कर्स विषयी सांगा, कोविड HIV विषयी बोला, असं. तर तसं मी त्यांना घेऊन गेले होते आणि त्यांना हा प्रश्न विचारला गेला की हे तर काय तुम्ही खुशी खुशी करत नाही ना, हा व्यवसाय जो काय करता तो, मग का तुम्ही करता? त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही जे कराल आता त्याच्यामध्ये काही IT मधले पण विद्यार्थी होते. त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही ते तासनतास कॉम्प्युटरच्या समोर बसणार, रात्रंदिवस बसणार, ते तुम्ही दररोज खुशी खुशी करणार का? तर त्या मुलाने उत्तर दिलं, नाही पण पैसा मिळतो ना. मग त्या म्हणल्या, मग आम्ही वेगळं काय करतोय? म्हणजे प्रत्येक जे प्रोफेशन आपण निवडतो हे असं गृहीत धरतो का आपण की ह्याच्यात मला कायमच आनंद मिळणार आहे? असं नाहीये ना. सर्वसामान्य आपण जे जीवन जगतो ह्याच्यात पण काही दररोज आनंदी राहत नाही आपण. आनंद आणि कधी राग येणारे सगळ्या ज्या भावनेच्या छटा आहेत त्या आहेतच, तसेच त्यांच्या पण आयुष्यात आहेत. त्यामुळे आपण हे का करतो हे एकदा स्वीकारलं ना की आयुष्य सोपं होतं. आणि ते सोपं करून घेतात या बायका. बरोबर. नाही, त्या आपल्याकडे बऱ्याचशा या सगळ्या संकल्पना योनी शुचितेपाशी येऊन थांबतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा विचित्र असतो. तरी सुद्धा असंख्य वेळा आपण असंही कुठे कुठे वाचतो, म्हणजे आमच्या वाचनात येतं, तुम्ही तर ते रोज बघत असाल, की इझी मनी म्हणून खूप मुली या क्षेत्राकडे येतात किंवा या व्यवसायाकडे येतात. तर हे खरंच होतं का? म्हणजे इझी मनी हा त्यातून त्यांना खरंच मिळतो का? इझी मनी नाहीये खरं तो. म्हणजे कारण लैंगिक सेवा देणं आणि पैसे मिळवणं हे सोपं नाहीये. कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी पणाला लावता तुम्ही. स्वतःला सुरक्षित ठेवणं आहे, कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये स्वतःवर हे आहे, सेफ सेक्स निगोशिएट पण करायला लागतं आणि पैसे मिळवायला लागतात. ते हे सोपं नाहीये. किंवा तुलना केली तर जसं म्हणलं की आपण जे आर्थिक व्यवहार म्हणून बघितलं तर ह्याच्यात पैसा जास्त आहे का? तर आहे, पण तो इझी नाहीये. आणि बऱ्याचदा असं पण बघितलं जातं की फक्त मी बुधवार पेठचं उदाहरण घेत नाही, बाकी जे आता कॉल गर्ल्स, एस्कॉर्ट्स म्हणून काम करतात, तर दिसतं आपल्याला की ते इझी मनी आहे, त्यांना भरपूर पैसे मिळतात त्याच्यातनं. पण आज बऱ्याचशा त्या सर्कलमध्ये, त्या पूर्ण प्रवाहामध्ये ज्या मुली स्वतःहून येतात किंवा महिला स्वतःहून येतात, त्या त्याच्यात अडकतात. कारण त्याच्यामध्ये ड्रग रॅकेट्स खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, खूप पॉलिटिकल इंटरफिअरन्स त्याच्यामध्ये आहे, व्यवस्थेचं शोषण त्याही वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे काय? मला जरा थोडं उलगडून सांगा, मला हे कळत नाहीये. कारण बऱ्याचदा ह्या मुली म्हणजे कॉलगर्ल्स आणि एस्कॉर्ट्स बद्दल जर बोलायचं झालं तर ह्या स्वतःहून येतात की मला जास्त पैसे मिळतील ह्याच्यात, आणि मिळतात, पण मग ड्रग्सच्या जाळ्यामध्ये त्या बऱ्याचदा अडकतात. म्हणजे ड्रग पॅडलर्स म्हणून पण काम करणं असेल किंवा स्वतः ड्रग्स घ्यायला सुरुवात करणं असेल, हे सगळं त्यांच्या आयुष्यात यायला लागतं. त्याचबरोबर राजकारणातील खूप पुढारी लोकांचे ह्यांचे खूप जास्त जवळच्या कनेक्शन्स असतात. हे वेळोवेळी उघड झालेलं आहे, पण त्याच्यावर फार काही होत नाही दुर्दैवाने. म्हणजे ह्यांनाच सो कॉल्ड सोडवलं जातं आणि ज्यांनी हे सुरू केलंय त्यांना काहीच होत नाही. ते पुढचं इलेक्शन लढायला मोकळे असतात. त्यामुळे ह्या जाळ्यातनं त्यांना सुटता येत नाही. म्हणजे जरी वाटत असलं की कधीही ती बाई सोडू शकेल, कारण ती स्वतःहून आलेली, तसं होत नाही. त्यामुळे ते इझी मनी नक्कीच नाहीये. म्हणजे पैसा जास्त आहे हे मान्य आहे, पण तो इझी नाहीये. त्याला जे स्टेकला लावायला लागतं ते सोपं नाहीये आणि ते खरंच म्हणजे ते जीवावर बेतू शकतं, इतक्या लेवलला ते जातं कधी कधी. जीवावर बेतू शकतं वरून मला पुढचा प्रश्न असा वाटतो की मग या बायका व्यसनाधीनतेत सुद्धा अडकतात का? हो. म्हणजे ज्या प्रकारे त्यांचं आयुष्य आहे किंवा एकूणच
ते सगळं बघता आणि मग अशा वेळेला सहेली संस्था त्यांना काय पद्धतीने मदत करते किंवा काय तिथून पुढे त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी काही वेगळे प्रयत्न होतात का? म्हणजे वेश्या व्यवसायातनं नाही, पण व्यसनाधीन. इतर गोष्टी ज्या त्याच्याशी असतात. त्याला पुन्हा तेच आहे, म्हणजे कुठल्याही व्यसनाधीन व्यक्तीच्या बाबतीत जे करावं लागतं तेच. त्यांना मेडिकल हेल्प मिळवून देणं, काउन्सिलिंग मोठ्या प्रमाणावर करायला लागतं. हळूहळू तिला त्याच्यातनं बाजूला काढायचा प्रयत्न होतो, एकदम होत नाही. पण तो खूप यशस्वी होतो असंही नाही आहे दुर्दैवाने. कारण ज्या पद्धतीचं आयुष्य जगतात ना, ज्याचे दररोजचे जे काही टक्के टोणपे खायचे आहेत आणि परत नाकारलेपणच जगायचं आहे, त्यामुळे ॲडिक्शन खूप कॉमन आहे. आणि बऱ्याचदा मग तो कस्टमर पण तिला सांगतो की तू पी माझ्याबरोबर दारू. अशाही त्या गुंतत जातात आणि त्याच्यातनं बाहेर पडणं अवघड जातं. त्यामुळे व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि दुर्दैवाने अनेक महिला त्याच्यामुळे जीव गमावतात. पण मला म्हणजे अजूनही एक मुलगी डोळ्यासमोर येते जी खूप दारू प्यायला लागली होती. एक काळ तिच्या आयुष्यात असा होता आणि तरुण होती मुलगी, 20-22 वर्षाचीच असेल. आणि तिला खूप समजावून सांगत होतो आम्ही की कमीत कमी तरी कर, म्हणजे इतपतच आम्ही निगोशिएट करत होतो. आणि तिला ती दिसायला अतिशय देखणी होती. खूप कस्टमर्स यायचे तिच्याकडे, तिची कमाई पण चांगली होती. मग तिची घरवाली तिला त्याच ह्यानी बोलायची की तू एवढे कमवते म्हणून एवढे दारूमध्ये घालवते का? तिला जेव्हा मी अगदी विश्वासात घेऊन खूप प्रेमाने विचारलं की काय कारण आहे, म्हणजे तू का नाही सोडू शकत आहेस दारू, कमी तर करू शकतेस का नाही? ती म्हणली दीदी बदन दर्द का दवाई कितना लेने का, उससे दारू अच्छा है ना. हर रोज मुझे अगर 10-12 कस्टमर करने पड़ते हैं तो मैं क्या करूं, आप बताओ, आपके पास कुछ इलाज है इसका? काय उत्तर देणार आहे मी तिला? म्हणजे हे मी जस्टिफाय नाही करू शकत किंवा तिला काय सांगायचं मी. ह्याच्यासाठी माझ्याकडे खरंच उत्तर नव्हतं त्यावेळेला. पण प्रयत्न करतो आम्ही. काही प्रमाणात यशस्वी होतं, काही प्रमाणात होत नाही. म्हणजे त्याला नाही असं काही उत्तर ठोस. पण जेव्हा तिला वाटतं स्वतःहून की नाही मला, पण मग अशाच मुलींना जेव्हा कस्टमर मी माझ्या चॉईसनी घेईन या लेवलला त्या जातील, म्हणजे पुन्हा तेच आर्थिक गणित त्यांचं जेव्हा नीट होईल आणि जेव्हा घरमालकीण तिला जबरदस्ती करणार नाही, ह्या 2 गोष्टी जेव्हा होतील तेव्हा ती हे करू शकते, हे लक्षात आलं जेव्हा संघटनेच्या, त्याच्यावरती मग आम्ही काम केलं की घरमालकिणीकडनं कसं शोषण कमी होईल. असं एक टप्पा पार पाडत जातोय. पण त्याला अजूनही खूप असं काही यश मिळालेलं नाही आहे दुर्दैवाने ॲडिक्शनमध्ये काम करण्याबद्दल. आणि असे कधी काही प्रसंग होतात का की आपल्याला किंवा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एखादी महिला यातून बाहेर पडली, हो, किंवा काय तिचं लग्न झालं, चांगल्या पद्धतीने ती यातून बाहेर पडली पण ती परत आली? होतं ना असं. म्हणजे एका महिलेने तिच्याकडे येणारा रेग्युलर कस्टमर होता, त्याच्या प्रेमात बिमात पडली. आम्ही खूप प्रयत्न केले, म्हणजे आम्ही काही काळ जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष थांबवलं होतं त्यांना, लग्न आत्ता करू नका, कारण खात्री वाटत नाही. म्हणजे त्या महिलांनाही वाटते असं नाही, पण आशा असते ना, कारण तिला खरंच बाहेर पडायचं होतं धंद्यातनं. आणि मग तिनेच खूप प्रयत्न केले आम्हाला, म्हणजे आम्ही तिला म्हणायचो तू थांब अजून, आम्हाला खात्री वाटत नाहीये, तो तुझ्यासाठी काय करतोय, त्याचे आर्थिक बाब तुला माहिती आहे का? कारण तो खूप काय काय गिफ्ट आणून द्यायचा आणि खूप अगदी तिला छान ट्रीट करायचा. त्याला ती खरंच भुरळ पडल्यासारखी झाली होती आणि आम्हाला काही केल्या त्याचं दाद देत नव्हता तो, की नेमकं तो कुठून पैसे मिळवतो. आणि एक दिवस असं झालं की ती त्याच्याबरोबर निघून गेली आणि जेव्हा ती 1.5 वर्षांनी परत आली, ज्या अवस्थेत परत आली ती भयंकर होती. कारण ह्यानी काय केलं, ह्यानी तिला इथून घेऊन गेला, तिला लग्न करतो, गावी जाऊ आपण, तिथे मजेत राहू वगैरे सगळं करून. तो दलाल होता, त्यांनी दलाली सुरू केली, म्हणजे तो कस्टमर घेऊन यायला लागला तिच्याकडे. म्हणजे काय झालं, आणि मग जबरदस्ती त्याच्यामध्ये अनेक प्रकारे तिचं शोषण होणं असेल, सगळं असेल. आणि त्याच्यातनं तिला दिवस राहिले होते त्याच्यापासनं, त्यात फोर्स अबॉर्शन करायला लागली तिला 3. ते तिला नाही सहन झालं. एक दिवस ती कशीबशी एका कस्टमरच्याच मदतीने पळून इकडे आली. म्हणजे असंही होतं. ह्याला काय करणार, म्हणजे ह्याला अशाही आहेत अनेक की ज्यांनी खरंच सक्सेसफुली लग्न केलं, व्यवस्थित राहत आहेत, मुलं बाळं झाली आहेत. अशी पण काही अनेक महिला आहेत की ज्यांचा अजूनही आमचा संपर्क आहे,
म्हणजे सहेलीच्या त्यांच्याकडे बाहेर. येणारेच जे त्यांचे गिऱ्हाईक असतात त्यांच्याशी लग्न आणि असं हो, सगळं हो, व्यवस्थित असं संसार पण त्यांचा असं पण काही कहाण्या आहेत, पण अशा पण आहेत की ज्यांनी वापरच केला पुन्हा तिचा, असंही होतं. ते म्हणजे त्या व्यक्तीनुसारच आपण म्हणू शकतो. ते काय असं सांगता नाही येत की सरासरी किती काय असू शकते. यावरून म्हणजे मला असं मी विचार करते की त्यांच्याकडे येणारे पुरुष कुठल्या कुठल्या पद्धतीचे असतील, म्हणजे कुठल्या कुठल्या सामाजिक स्तरातनं येत असतील, काय प्रकारच्या प्रश्नातून ते येत असतील. खूप वेगवेगळ्या स्तरातनं येतात. मोस्टली इथे जे येतात ते मध्यमवर्गीय आणि अगदी निम्न स्तरातले असे येतात. अगदी मजूर पासून नोकरी करणारे पांढरपेशे पण लोक येतात. ह्या सगळ्या स्तरातनं येतात आणि कारणं खूप वेगळी असतात बरं का. म्हणजे असं नाहीये की फक्त ते लैंगिक सेवा घेण्यासाठीच येतात. तर कितीतरी अशा कहाण्या आहेत, घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये खूप छान नातं बहरलंय, मैत्रीचं नातं बहरलंय आणि 30-30, 40-40 वर्ष ती मैत्री टिकली आहे. अशा पण खूप कहाण्या आहेत महिलांच्या आणि त्या त्यांच्या जीवनात डोकावत नाहीत. पण त्यांची मैत्री आहे. ते एकमेकांना मदत करतात, एकमेकांना अगदी हक्कानी एकमेकांच्या प्रश्नांना मार्ग काढण्यासाठी मदत करतात. अशा पण खूप स्टोरी आहेत. त्यामुळे फक्त तिथे ह्याच गोष्टीसाठी पुरुष येतो असं नाहीये. त्याला अनेक वेगवेगळे पण पैलू आहेत आणि ते मला नाही वाटत की फार त्याच्याविषयी बोललं जातं किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न येतो. कारण पहिली रिॲक्शन आपली अशीच होते ना की सगळेच इथे येणारे पुरुष फक्त एवढ्यासाठीच येतात आणि ते वाईटच असतात. तसं ते नाहीये. त्यामुळे अनेक आहेत अशा गोष्टी की खूप छान नाती पण बघितली आहेत तिथे. नाही, पुन्हा आणि हे चांगल्या वाईटाच्या संकल्पना सगळ्या हो. आपणच इतक्या घट्ट करून ठेवलेल्या आहेत की त्यांच्याकडे जाणारे पुरुष वाईटच असतात, हो. असं जे आपण समजून चालतो आहोत. कदाचित ते तसं नसेल. तसं नाहीये, तसं ते नाहीये आणि खूप बघितलेलं आहे. म्हणजे अशा अनेक घटना आहेत की जीवन बदलली आहेत. म्हणजे पुरुषांचं पण जीवन बदललंय, महिलेचं पण जीवन बदललंय. अशा पण अनेक कहाण्या बघितलेल्या आहेत होताना तिथे. त्यामुळे कितीतरी पुरुष आहेत की जे लग्न करतात आणि मुलं बाळं आहेत. माहिती आहे, घरच्यांना पण माहिती आहे की बायको कुठली होती. म्हणजे हा लढा त्या पुरुषासाठी पण सोप्पा नाहीये. कारण कुटुंबाकडनं असं कोणी ऍक्सेप्ट करणं इतकं सहज नसतं. त्यामुळे असंही आहे. म्हणजे त्यांना मग त्यांची गावातली शेती, त्याचा हक्क सोडायला लागला. मग तरीही त्यांनी तिला दूर केलं नाही आणि तिच्याबरोबर तो राहतो. मुलं आहेत, आता मुलं छान शिकतायत, कॉलेजमध्ये जातायत. छान वाटतं असं बघितलं की बाबा आहेत, म्हणजे असेही लोक पुरुष आहेत की जे खरंच साथ देतात. म्हणजे जीवनसाथी म्हणून जेव्हा स्वीकारतात तेव्हा पूर्णपणे साथ देतात, असे पण आहेत. त्यामुळे असं नाही गणित लावता येत आपल्याला की सगळे येणारे. पण मग आता वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींना किंवा स्त्रियांना तिथे मुलं होतात. हो. तेव्हा त्याचं काय पुढे तुम्ही करता किंवा तो त्याच्या मागे काय विचार असतो? कारण एखाद्या बाईला जर हाच व्यवसाय करायचा आहे, अशाच प्रकारे आयुष्य जगायचं आहे, तर मुलं वाढवणं हा एक त्याच्यामध्ये अजून एक जबाबदारी घेण्याचा जो भाग आहे, त्या स्वेच्छेने ती घेतात का बरेचदा तेही अनाहूतपणे किंवा जबरदस्तीने? नाही, ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सीज आता होत नाहीत. कारण बायकांना गर्भनिरोधनाची साधनं कॉन्डोमच्या व्यतिरिक्तची सुद्धा तिथे व्यवस्थित अवेलेबल आहेत आणि त्यांना ते माहिती आहे. त्यामुळे तो इश्यू नाहीये. बऱ्याचदा जो त्यांचा रेग्युलर पार्टनर आहे किंवा जो प्रियकरासारखी व्यक्ती आहे त्याच्यापासूनच ते मूल होऊ देतात आणि मग खूप साऱ्या मुलांमध्ये दिसतं की पालक आहेत दोन्ही. आणि बरेचसे पुरुष त्यांचं स्वतःचं नाव देतात. भले त्याची लग्नाची बायको असेल, तिकडे त्याचा संसार असेल, पण ह्याही मुलाला तो आपलं नाव देतो. म्हणजे हेही दिसतं. अशाही गोष्टी घडतात. मुलांचं आता बर्थ रेट वर्षानुवर्ष बघतोय आपण कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आता बर्थ रेट कमीच दिसतो आपल्याला झालेला. पण तिला वाटतं, कारण मूल असणं हे कुठेतरी मातृत्वाची जी काही इच्छा असते त्याच्यामुळे महिलेला वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ते मूल होऊ देतात आणि त्यांची काळजी मला असं वाटतं की मध्यम वर्गातल्या महिला जितक्या
आत्मीयतेने करत असेल ना त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच करतात. कारण खूप त्यांना त्यांची काळजी घेणं, त्यांना चांगले शाळेमध्ये शिक्षण मिळवण्यासाठी पाठवणं असेल, मग प्रसंगी हॉस्टेलला पाठवणं असेल, हे सगळ्या गोष्टी महिला करत असतात. त्याची आयुष्याची प्रोव्हिजन करण्या इतपत त्या सगळी काळजी घेतात. बऱ्याचशा संस्था आहेत की जे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी काम करतात. ते दोन्ही अर्थाने आहे. त्याला थोडीशी लोकांची सहानुभूती जास्त मिळते. जेव्हा सेक्स वर्कर्सच्या काम करता म्हणतो ते आणि मुलांच्या बरोबर काम करतो खूप फरक पडतो. त्यामुळे बऱ्याच संस्था तिथे आहेत आणि त्यांचे डे केअर्स आहेत, नाईट शेल्टर्स आहेत आणि ते तिथेही सांभाळ होतो. महिला बऱ्याचदा दुसरं घर घेतात तेवढ्यासाठी. इथे नाही ठेवायचं, तिकडे ठेवायचं, बाहेर ठेवायचं मुलांना, असंही करतात. किंवा ज्यांचे घरामध्ये म्हणजे त्यांच्या पालकांच्या बरोबर, आईवडिलांच्या बरोबर चांगले संबंध असतील, जाऊन येऊन असतील गावी महिला, तर त्या गावी ठेवतात मुलांना. मग तिथं सगळं त्याचं शिक्षण, ह्याच्या सगळ्याचा जो काही खर्च असेल तो सगळा भार त्या उचलतात, असंही होतं. त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष नाही होत. पण पुन्हा समाजाचा दृष्टिकोन म्हणजे तो सेक्स वर्करचा मुलगा आहे, सेक्स वर्करची मुलगी आहे, हे जर कळलं म्हणजे उद्या त्यांच्या शाळेत असेल किंवा नोकरी मिळवताना असेल किंवा कुठलाही उच्च शिक्षण घेण्याच्या वेळेला असेल, तर खूप मोठी हानी होते जेव्हा त्यांची बॅकग्राऊंड कळते. आणि हे खूप धक्क्यातनं आम्ही शिकलोय. कारण अनेकदा असं झालेलं आहे, खूप खूप अशा केसेसमध्ये झालेलं आहे की जेव्हा शाळेत कळतं की आई सेक्स वर्कर आहे, ज्या पद्धतीने वर्गातली मुलं असतील, शिक्षिका असतील, शिक्षक असतील ट्रीट करतात, ती पूर्ण बदलून जाते. ते मुलाची शाळा सुटू शकते. त्यामुळे ही खूप काळजी घ्यावी लागते की तो शिक्का त्यांना नाही लागला पाहिजे. मुलांचा काय दोष? मुलांचा काहीच दोष नाहीये, म्हणजे त्या महिलेचाही काही नाहीये, पण मुलांचं तर काहीच नाहीये. पण तो शिक्का लागतो. आणि अजून एक गृहीत धरलं जातं की धंदा करणाऱ्या बाईची मुलगी धंद्यातच येते. हे पण अतिशय दृढ समज आहे. आणि हा फक्त समाजात आहे असं नाही, हा आपल्या व्यवस्थेत पण आहे, शासकीय यंत्रणेत पण आहे की त्यामुळे तिथं जर मुली दिसल्या तर त्यांना उचलायचं आणि बाल संरक्षण गृहात ठेवायचं. ह्या घटना सतत घडतायत आता. आणि मग त्या मुलींनी बालसंरक्षण गृहात राहून पुढे काय करायचं? शिक्षण करायचं. पण आईपाशी मूल सगळ्यात सुरक्षित आहे हा आपला कायदा पण सांगतो. म्हणजे कायद्यामध्ये जे ॲक्टनुसार शेवटचा पर्याय आहे मुलीला संस्थेमध्ये ठेवणं. आणि तिथे कितीतरी म्हणजे आज एक नाही, तिथे 10 बायका तिची काळजी घेणार आहेत. हे सहजपणे विसरलं जातं. आणि ती सेक्स वर्कर आहे म्हणजे ती चांगली आई नाही. हा जो पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहे ना, त्यांनी खरंच खूप नुकसान होतं. मुलींचं होतं, ते दुरावतात आईपासून. आणि खरं बाहेरचं जग जास्त भीषण आहे, जास्त भीषण आहे. म्हणजे आज म्हणजे आता मला कधीच जाणवलं नाही तिथे असुरक्षित. किंवा आमच्याकडे आता कितीतरी महिला कर्मचारी आहेत, MSW झालेल्या मुली आहेत, तरुण मुली आमच्याकडे शिकायला येतात किंवा जॉबला येतात. एकही दिवस असुरक्षित वाटलेलं नाही आजपर्यंत. कारण बरोबर काम करणाऱ्या महिला इतक्या ताकदीने आमचं प्रोटेक्शन करत असतात. आता मी इतकी वर्ष तिथे आहे, आता ह्या वयामध्ये मला कोण त्रास देणार आहे असं मला नेहमी वाटतं. तरी मला एकटीला जाऊ देत नाहीत, आजही नाही. तिथलं सगळं A to Z मला माहिती आहे, पण आजही मला एकटीला सोडत नाहीत त्या, की त्यांच्यापैकी कोणीतरी येणारच तुमच्या बरोबर. त्यामुळे ही भीती तिथे कधीच वाटली नाही. पण समज काय आहे की अशा तरुण मुलींनी तिथे जाऊन काम करणं चुकीचं आहे किंवा तिथे धोका असू शकतो. हा केवळ पूर्वग्रह आहे, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. रियालिटी बघितलेलीच नाहीये. कारण आता मला सांगा की हे पैसे मिळवल्यानंतर मुळात काय आहे की जर तुम्ही त्याला व्यवसाय असं आपण त्याला स्वरूप देणार नसलो किंवा त्याला कायदेशीर पाठिंबा नसला, तर या स्त्रियांना मिळणाऱ्या पैशाचं त्यांनी पुढे काय करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर असेल. कारण शेवटी पैशाची गुंतवणूक करावी लागते, मग टॅक्स देणं असेल वगैरे असंख्य गोष्टी ज्या येतात त्यातल्या कुठल्याच त्यांना करता येत नसतील. कारण व्यवसाय म्हणून मान्यताच नाहीये. त्यामुळे त्या अर्थी प्रोफेशनल म्हणून जे काही लागतात गोष्टी कायदेशीर करायला त्या करताच येत नाहीत. आम्ही त्यांना त्यांच्या म्हातारपणासाठी, त्यांच्या उतारवयासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी बचत करायला पाहिजे हे सतत सांगतो आणि त्याच्यासाठी सगळी मदत करतो. म्हणजे त्यांची बँकेत खाती ओपन करून देणं असेल, त्यांचे बेसिक डॉक्युमेंट्स करणं असेल, कारण ती पण नसतात, तिथपासून सगळं करायला लागतं. बचत करण्याची पण त्यांना सवय लावावी लागते. बऱ्याचदा त्यांना सोनं घेणं जास्त सुरक्षित वाटतं, कारण ते कधी घाण ठेवता येतं. कारण दुसरा जो एक मोठा व्यवस्थेच्या
मधून ते बाहेर राहण्याचं कारण म्हणजे त्यांना हा व्यवसाय म्हणून मान्यता नसल्यामुळे त्यांना कर्ज सनदशीर मार्गाने बँकेकडनं मिळत नाही. बरोबर. कारण त्यांचा उत्पन्नाचा दाखला कोणी द्यायचा, त्यांना गॅरेंटर कोण राहणार, त्यांच्याकडे मालमत्ता काय आहे, या सगळ्याचं उत्तर नाही असंच असतं. त्यामुळे मग परत ते सावकारी व्यवस्थेतूनच त्यांना कर्ज घ्यावं लागतं. हे दुर्दैव आहे. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी नियोजन करावं, योग्य ती बचत करावी, अनेक योजनांमध्ये त्यांनी भाग घ्यावा, या दृष्टीने सहली सतत प्रयत्न करते. पण पुन्हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी सरकारची अशी वेगळी कुठलीही योजना नाही आहे आजपर्यंत. मी तेच विचारणार होते की मग सरकारी यंत्रणेतून कुठल्या प्रकारची मदत अशी या व्यवसायाला किंवा या स्त्रियांना होऊ शकते? नाही, कारण बुधवार पेठ सारखी वस्ती असेल किंवा जिथे जिथे रेड लाईट एरियाज आहेत भारतात, ती झोपडपट्टी पण नाही समजली जात ना. त्यामुळे झोपडपट्टीसाठी जे मिळणारे काही विकासाची कामं असतील किंवा तिथे काही मिळणाऱ्या ज्या सुविधा असतात नगरपालिकेकडनंच्या, त्याही मिळत नाहीत. आणि त्यांना बाकी कुठल्याही योजनांचा लाभ, जसं गरीब व्यक्तींना ज्या काही योजना लागू आहेत त्याचा लाभ त्यांना मिळावा ह्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो. पण पुन्हा कागदपत्रांची पूर्तता हा मोठा प्रश्न येतो. कारण ह्या मायग्रंट आहेत, या इथे राहणाऱ्या महिला नाही आहेत, त्या कुठून तरी आलेल्या आहेत, फार कमी. त्यामुळे मग त्यांना म्हणजे अगदी जातीचा दाखला तो वडिलांचा लागतो, आईचा चालत नाही. त्यामुळे मुलं डिझर्व करतात त्यांना एज्युकेशन स्कॉलरशिप मिळावी कास्टवर आधारित, तीही मिळू शकत नाही. कारण जातीचा दाखला मिळणं हे मोठं प्रकरणच आहे, म्हणजे ते मिळूच शकत नाही त्या महिलांना. आणि त्यामुळे बाकीचे पण ज्या काही कागदपत्र लागतात, आता रेशन आणि आधार कार्ड, आणि आधार कार्ड मिळतं, आधार कार्डला एवढा इश्यू नाहीये, पण बाकी नाही मिळत. डोमिसाईल नाही मिळत, जातीचा दाखला नाही, उत्पन्नाचा दाखला नाही. रेशन कार्ड त्यांना मिळवण्यासाठी खूप झटावंच लागतं ॲक्च्युली, कारण आता ते सगळं डिजिटल झालंय आणि हे त्यांचे फोन नंबर बदलत असतात, त्यामुळे ते दुरुस्त्या करणं, हे सगळी डिपेंडन्सी व्यवस्थेवरची खूप आहे. पण त्यांच्यासाठीचं काही वेगळं काही सरकार करत नाही, किंवा पुनर्वसनाच्या योजना नाहीत आणि सोशल प्रोटेक्शनच्याही काही योजना नाही आहेत, असंच आहे ते स्वरूप. त्यामुळे नाही आहे, म्हणजे त्यांच्यासाठी म्हणायला गेलं तर पेन्शन योजनासुद्धा त्यांना मिळू शकत नाहीत. पेन्शन योजनेला आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही महिला बालकल्याणकडनं ह्या बाईनी धंदा सोडला आहे आणि ही एकटी आहे असं सर्टिफिकेशन आणा, हे तोंडी सांगितलं जातं. असं कुठेही GR नाही आहे. मग जेव्हा तुम्ही एकल महिलेसाठी एखादी योजना करता, तेव्हा आता समजा एखाद्या भाजीवालीने तिचं भाजी विकणं बंद केलं, असं तुम्ही मागता का तिला सर्टिफिकेट? मग सेक्स वर्करला का मागितलं पाहिजे? म्हणजे हे त्यांना त्या मदतीतनं बाहेरच ठेवलं जातं. अशीच ती व्यवस्था काम करते. बापरे.